नमस्कार मंडळी. तर आज होता स्वामींचा प्रकट दिन आणि मी सुद्धा ना रेडी होऊन स्वामींच्या मंदिरामध्ये गेले होते. बायकांची तिथे थोडीफार तयारी चाललीच होती आणि त्या रांगोळी काढायचं पण चाललं होतं. तर आहे ना माझ्यासोबत आमच्या पाटीलही होतं. तर आम्ही बोललो, की चला आपण पालखी जिथे तिथे जाऊया. तर पालखी ना रोडवरून चाललीच होती. तर आम्ही तिथे पण इन्व्हॉल्व झालो आणि प्रत्येक जण ना खरं सांगायची गोष्ट तर पालखीचे इतकं छान स्वागत करत होते ना. प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या घरी पालखी थांबत होती ना खूप छान पद्धतीने जे पालखीमध्ये सहभागी झाले त्यांच्यासाठी ज्यूस वगैरे, पाणी सगळं चांगल्या पद्धतीने देत होते आणि जे पालखी घेणारे लोक होते, मस्तपैकी त्यांचे पाय वगैरे धुवून, हळदी-कुंकू लावून, स्वामींच्या फोटोंना पण हार वगैरे घालून ते चांगलं स्वागत करत होते. इथे बायका सुद्धा ना पिवळी थीम होती आज आणि बायका सुद्धा ना मस्त अशा रेडी वगैरे होऊन आल्या होत्या आणि फेटे वगैरे कंपल्सरी नव्हते, पण ज्याला घालायचे होते त्यांनी आणि बायका सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत होत्या. आणि अशा प्रकारे ना त्या मस्त असं टाळ वगैरे, फुगडी म्हणा, तर अशा चांगल्या पद्धतीने ते करत होते. आणि पालखीचा मान आहे ना, हा सगळ्यांना भेटत होता, की बायका सुद्धा ना पालखी घेत होत्या, म्हणजे पालखीमध्ये जात होत्या. आणि प्रत्येक जण असं सहभागी होत होतं. हे आजोबा ना मला प्रत्येक वेळेस मंदिरामध्ये दिसतात. मी जेव्हा-जेव्हा जाईल ना मला दिसतात. पण बघा ना लहान असो, मोठं असो, कोणीही असो, पालखीमध्ये म्हणजे देव असा कधीच कोणाला म्हणत नाही, की हा लहान आहे किंवा मोठा आहे. प्रत्येक जण त्याच्यामध्ये ना चांगल्या ह्याने सहभागी होतो. आणि हे आपले छोटे वारकरी मंडळी, हे ना आळंदीवरून आले होते. यांना ना आळंदीवरून बोलवलं होतं. एकदम छान पद्धतीने गाणं वगैरे गात पण होते, टाळ वगैरे खूप मस्त. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे पण काढलेले आणि मी सुद्धा पालखीचा मान घेतला होता. तर ते झाल्यानंतर ना इथे आरती वगैरे झाली होती आणि स्वामींना ना मानवंदना द्यायची होती. त्यांना बायका बघा असल्या भारी मस्त आहे ना, म्हणजे त्यांनी या आधीच त्यांची रिव्हिजन वगैरे झाली असेल, पण इतके छान करत होते ना त्या आणि गर्दी सुद्धा खूप जमली होती कारण स्वामींना मानवंदना द्यायची होती. तर त्यामुळे ना हा आमचा प्रकट दिनचा ना इतका छान आमचा दिवस गेला ना, खरं सांगायची गोष्ट. खूप म्हणजे खूप छान. त्यानंतर ना स्वामींचे दर्शन वगैरे पण आम्ही घेतले वगैरे आणि प्रसाद म्हणून आहे ना मसाले भाताचा भाताचा नैवेद्य होता आपल्याला. तर तो सुद्धा सगळ्यांनी घेतला आणि खूप छान अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला.